हां दिव्या, संकट आलं तर लोक साथ सोडून जातेच. तर किती जरी संकट आलं तर आपण साथ सोडून कधी जायचं नाही आणि संकटावर मात करायची. हे देवाधिकापासून आलेलं आहे. तर ज्या वेळेला गोकुळात कृष्ण दही दूध ताक हे चोरी करायला जायचा सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन, तर जर त्या मालकिनीनं बघितलं तर बाकीचे पोरं सगळे पळून जायचे आणि ते एकटा सापडायचा. बरोबर का नाही? मग त्याला ती यशोदा पकडायची आणि त्याला मारायला लागायची. पण कृष्णाने कधी हे केलं नाही, कोणाला हे केलं का, कोणालाच काय म्हणला नाही. ते उलट आईला काय म्हणत होता, हात जोडायचा यशोदेला. हात जोडून देव बोलतो, शरण तुला मी जननी सारी भगवंताची करणी. तर देवसुद्धा कधी त्यांनी हे केलं नाही. तर सुदामाने इतकं हे केलं तर सुदाम देवाला सुद्धा त्यांनी असं हे केलं नाही, सोन्याची नगरी करून दिली. तर आपण काय करायचं, कोणावर संकट आलं तर त्याला मदत करायची, साथ सोडून जायचं नाही. बरोबर का नाही? तर तू कधी माझी साथ सोडू नको, मी हित आहे तोपर्यंत. बरोबर ना? व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा.